समर्पण हा भक्तीचा गाभा आहे. तना मना धनाने केलेलं समर्पण हे गुरुचरणांपाशी रुजू होत असतं. स्वामी, आता स्वामींचा राग लोण्यासारखा वितळल्यासारखा वाटतोय. मगाशी तर वाटलं होतं आता आपलं काही खरं नाही, पण आता बघा कसे लोणी आनंदात खातायत ते. बाळ्या, अरे आमची भक्ती करतोस ना तू? मग सांग, भक्ती म्हणजे काय? स्वामी, आपल्याला भक्तीचं महात्म्य आणि महत्व सांगण्या इतका मोठा मी नाही. मला फक्त तुमची भक्ती करणं माहित आहे, पण त्याचा अर्थ लावण्याची योग्यता माझ्यात नाही. आणि याचा अर्थ तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाला ठाऊक असणार? तुम्ही जर तो आम्हाला सांगाल तर आमच्याही ज्ञानात भर पडेल. बाळ्या, मोठा चाणक्य आहेस तू. आम्हाला बोलत करून आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आमच्याच मुखातून कसं वदवून घ्यायचं या कलेत वाकबगार आहेस. बाळ्या, भक्ती म्हणजे परमेश्वराला वाहून घेणे. हे आयुष्य हे आपलं नसून भगवंताचं, गुरुचं आहे असं समज. हे आयुष्य चालवणारा तो भगवंत, तो गुरु तो आहे असं समज. भक्ती म्हणजे परमेश्वराला, गुरुला तन मन धन या सर्वार्थाने केलेलं समर्पण. भक्तीत समर्पण फार महत्वाचं. ज्या ज्या ठिकाणी असं समर्पण असतं त्या त्या ठिकाणी त्या त्या भक्तापर्यंत पोहोचून त्याच्या योग्यतेप्रमाणे फळ देणं आम्हाला आवश्यक असतं. स्वामी, तुमचा असा कोणता भक्त आहे ज्याबद्दल तुम्ही हे सगळं सांगताय? बाळ्या, आमच्या सहवासात राहून आम्हाला काय अभिप्रेत आहे ते बरोबर ओळखायला लागलाय. आहे मूर्तिमंत समर्पणाचं उदाहरण असलेला असा आमचा एक शिष्य आहे. कळेल तुला, लवकरच कळेल. खूप दुखतंय पोटात. आई सर, आई 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 वैद्य बाबा, मला सांगा, मला काय झालंय? हा साधा सुद्धा आजार नाही साधू बाबा, तुम्हाला जलोदर झालाय. आता जीवावरची दगदग करणं उचित ठरणार नाही. तेव्हा आता एकाच ठिकाणी राहून तुम्ही आराम करा. आई आई, असं का म्हणताय तुम्ही? हो, या आजारपणामुळे तुमची शक्ती क्षीण झाली. पण तुम्ही औषध देतायत ना मला? नुसते औषध घेऊन रोग बरा होत नाही, त्याच्यासाठी काटेकोर पथ्य सुद्धा पाळावी लागतात. म्हणून म्हणतो, तुम्ही एका जागी स्वस्थ राहून मी दिलेली औषधं वेळच्या वेळी घेतली आणि आराम केला तर लवकर बरे व्हाल. वैद्य बुवा, बोलून चालून मी गोसावी आहे. आमच्यासारख्या साधू बैराग्यांना एका ठिकाणी थांबणं निषिद्ध आहे. आई ग, आणि मी आता कसला बरा होतोय वय आजारातून? मला कळून चुकलंय. या आजारातच माझा अंत आहे. अहो, असं कसं म्हणता? असं निराश होऊन कसं चालेल आपल्याला? नाही वैद्य बुवा, माझं अंतर्मन मला सांगतंय या आजारपणातच माझा शेवट आहे. पण वैद्य बुवा, मी मृत्यूला नाही घाबरत. मरण्यापूर्वी माझी शेवटची इच्छा आहे, ती पूर्ण व्हावी असं मला वाटतंय. कोणती? मरण्यापूर्वी द्वारकेला जाऊन त्या द्वारकानाथाचं दर्शन घ्यावं असं मला वाटतंय, आणि तेही लवकरात लवकर. आई, फार कमी दिवसांचा सोबती आहे हो मी.
देवा, माझी ही शेवटची इच्छा पूर्ण करण्यामध्ये मला मदत कराल? कोणती मदत? मला असं काहीतरी औषध द्या की जे घेतल्यानं त्या द्वारकेपर्यंत पोहोचण्याची ताकद माझ्या या शरीरामध्ये येईल. अहो माझा ऐका, असे निराशाजनक विचार करू नका. या दुर्बल अवस्थेमध्ये तुम्ही हिंडणं फिरणं धोकादायक आहे. तुम्ही आराम करा, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. नका जाऊ द्वारकानाथाच्या दर्शनाला. नाही वैद्य बुवा, मला तुमचं हे पथ्यपाणी वगैरे नाही जमणार हो. मला जायला सवय, मला निघायला हवंय. अहो माझा ऐका. नाही नाही, अहो मला माझा नाही ऐका, थांबून तुम्ही आधी चालणार. नाही नाही, मला निघायला हवं. आई ग. गोसावी बुवा. आई. भाऊ, अहो भाऊ, द्वारका नगरीला जायची वाट सांगाल का? सांगतो ना. तिथून सरळ चालत राहा. पुढे 1 फर्लांग वरती गेल्यानंतर 2 रस्ते लागतील. हा. तिथून डाव्या हाताच्या रस्त्याला गेलात तो रस्ता जातो. ठीक आहे, धन्यवाद. अहो चक्कर आले का? तुमची तब्येत बरी नाही का? नाही नाही, मी ठीक आहे. थोडं पाणी पिलं की बरं वाटेल मला. द्वारका तर इथून बरीच लांब आहे आणि तुमची तब्येत पण काही ठीक दिसत नाहीये. मला थांबून नाही चालणार आहे. मला शक्य तितक्या लवकर द्वारकेला जाऊन पोहोचायचंय. मला थांबून नाही चालणार आहे हो. मला निघायलाच हवं. नाही, मी ठीक आहे, मी ठीक आहे. तुमची तब्येत ठीक नाहीये. नाही, मी ठीक आहे, ठीक आहे. आई ग. आ. गुरुला या सर्वार्थाने केलेलं समर्पण. देखा लवकरच रात्र पडेल. वाट सापडणं कठीण आहे. त्या गावातच एखादी धर्मशाळा असली तर तिथंच राहावं. दिवसभर चालून चालून शरीर अगदी थकून गेलंय. अंगात कसलाही त्राण नाहीये. पण आपल्याला तर आपली इच्छा पूर्ण करायची आहे. कसंही करून द्वारका नगरीपर्यंत पोहोचायचंय आणि तेही लवकरात लवकर. आई ग. पण या दुर्बल आणि जर्जर झालेल्या शरीरात आता हे ओझं सहन करण्याची क्षमता आहे का?
माझं शरीर मला साथ देईल का? माझी यात्रा सफल होईल का? जाऊ दे आणि आपण झोपी जावा. कोणास ठाऊक, झोप पूर्ण झाल्यानंतर या शरीरात बळ येईल देखील. आई तुला तुझी इच्छा पूर्ण करायची आहे ना? अक्कलकोटी जा, तुला आरोग्य प्राप्त होईल. अक्कलकोटाचा असा दृष्टांत मला का झाला असेल? कोण होता तो संन्यासी? अक्कलकोटात जा असं सांगण्यामध्ये काय प्रयोजन असेल? काय करावं? जावं का अक्कलकोटी? त्या साधूच्या सांगण्याप्रमाणे वागावं का? आपली इच्छा अपूर्ण ठेवून अक्कलकोटी जावं? मग आपल्या इच्छेचं काय? काय करावं? मनाचं कौल घ्यावा. माझी मनोदेवता मला सांगते, अक्कलकोटीचा. कोणास ठाऊक, तिथंच माझ्यासाठी काहीतरी हितकारक असेल. ठीक आहे, उद्या उजाडताच अक्कलकोटचा रस्ता विचारावा. तो गोसावी बस, वो हमें ढूंढ रहा है. जाओ, उसे हाथ पकड़कर यहाँ लेकर आओ. जाओ. जाओ. द्वारका जा रहे थे ना? इधर अक्कलकोट कैसे पहुंच गए? बताओ. अरे बताओ. अरे मोकळेपणाने सांग. तुला द्वारकेला जायचं होतं ना? त्या द्वारकाधीशाचं सगुण दर्शन घ्यायचं होतं. अरे त्यासाठीच तर तुला इथे बोलवलंय. याला हे कसं कळलं? अरे आमच्या सच्च्या भक्ताची तळमळीची इच्छा आमच्यापासून लपून कशी राहील? तुला द्वारकानाथाचं दर्शन होतं ना? अरे म्हणून तर तुला इथे बोलवलंय. ते दर्शन इथे तुला घेता येईल.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की। हे श्रीकृष्णा, द्वारकाधीशा, रणछोडनाथ, हे भगवान वैकुंठाधिपती, आज आपण मला प्रत्यक्ष दर्शन देऊन माझं आयुष्य सार्थ केलं. माझं जीवन धन्य झालं. भगवान, माझं जीवन धन्य झालं. अहो पण हे आमचे स्वामी आहेत, तुम्हाला आत्ता यांच्यात असं काय दिसलं? यांच्या ठिकाणी मला माझा श्रीकृष्ण दिसला. काय ती मनमोहक सासरी मूर्ती, काय ते देश. तिच्यावर माझे डोळे दिपून गेलेत. आता माझ्या स्मरणात सदैव तीच मूर्ती राहील. स्वामी, माझी इच्छा पूर्ण झाली. आता मी कुठल्याही क्षणी निजधामात जाण्यास तयार आहे. हे बाबा, ती वेळ अजून आलेली नाही. हा पाला घे. हा पाला रोज वाटून खात जा, तुझा आजार बरा होईल. आणि एक लक्षात ठेव, ज्या भक्ताची भक्ती पक्व दशेला पोहोचलेली असते, असा आमचा भक्त कुठेही असो, आम्ही त्याला आमच्या पाशी बोलवून त्याची कामना पूर्ण करतो. जा आता. स्वामी, 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 आपल्या आशीर्वादानं माझी जलोदराची व्याधी पूर्णपणे बरी झाली. स्वामी, अरे ते तर होणारच होतं. तुझ्या अनन्य भावानं केलेल्या भक्तीचं फळ होतं ते. तुझी व्याधी बरी झालीच आणि तुझी मनोकामना ही पूर्ण झाली. काय बोल आता, तुला आणखी काय हवंय? स्वामी, आपला वास माझ्या हृदयात कायम असावा. तो तर सदैव राहील. खास घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पेला अर्धा भरलाय याचा अर्थ मनुष्य सुखी आहे, बरोबर? पण तरीही ही सुखी माणसं असमाधानी असतात. आहे असाच एक असमाधानी माणूस आहे. स्वामी समर्थ महाराज. ए सख्या, जा पाण्याने भरलेला पेला घेऊन ये. आणि हो, पेला पाण्याने शिगोशिग भरलेला हवा. जा झटकन घेऊन ये. आत्ता आणतो सांग. आता या पेल्याकडे बघून तुम्ही मला प्रत्येकाने सांगायचं की तुम्हाला काय वाटतं. स्वामी, हा पेला अर्धा कोयना
पण तो भरलेला आहे यातच आनंद होतो. आता तू सांग. स्वामी, अर्धा रिकामा आहे, पूर्ण भरलेला नाहीये म्हणून दुःख होतंय. एक आनंदी एक दुःखी. बाळ्या, आता तू सांग, तुला काय वाटत, आनंद की दुःख? स्वामी ना आनंद ना दुःख. हा पेला पाण्याने अर्धा भरलेला आहे, अर्धा रिकामा आहे. यात मला समाधान आहे. माझ्या वाट्याला जे काही सुख दुःख आलेलं आहे ते मी आनंदाने स्वीकारणार. आणि स्वामी, तुम्ही माझ्या समोर जे ठेवाल त्यात मी समाधानी आहे. कळलं का रे? आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन असा असला तरच आयुष्य समाधानाने जगता येतं. समजलं बाळ्या? आयुष्याकडे या दृष्टिकोनातून पाहिलं तरच समाधान मिळतं. अरे आपलं आयुष्यही या पेल्यासारखंच असतं. हा पेला पहा. अरे प्रत्येकाच्या आयुष्याचा पेला हा सुखाने अर्धा भरलेला असतो, अर्धा रिकामा. पेला अर्धा भरलाय याचा अर्थ मनुष्य सुखी आहे, बरोबर? पण तरीही ही सुखी माणसं असमाधानी असतात. आहे असाच एक असमाधानी माणूस आहे. लवकरच तो आमच्यापाशी येतोय. बाबा, आज आपण बाजारात जाणार आहे ना? खूप मजा करूया. मागच्या वेळी बाबांनी म्हणलं होतं मी तुला खेळणे घेईल, पण तू मागच्या वेळी ती खेळणी किती छान होती, पण बाबा म्हणाले खूप महाग आहे. अरे मी काही श्रीमंत बाप नाहीये, मी एक साधा न्हावी आहे. तरी मी तुला काही कमी पडू देतोय का? पण आज तू म्हणशील की सगळी खेळणी घेऊन देईन मी, ठीक आहे? हो बाबा. अहो, काय झालं? असं थांबलात का मध्ये? ती मुलं पाहिलीस? हो हो, पाहिली हो. अहो काय तुम्ही, अहो मुलांसारखी मुलं ती, त्यांना काय पाहायचंय? हो, पण त्यांच्या अंगावरचे कपडे बघ, गळ्यातला माळा बघ, त्यांच्या डोक्यावरचा फेटा बघ, त्या मुलांचा थाटमाट बघ. त्यांच्या मुलासारखं आपण आपल्या मुलाला असे कपडे दागिने नाही देऊ शकत का? त्याचंच तर मला वाईट वाटतं. काही नको हो वाईट वाटून घ्यायला. हे बघा, स्वामींनी आपल्याला जे काही दिलंय ना त्यामध्ये आपण समाधानी आहोत. पोटाला पोटभर अन्न मिळतं, अंग झाकण्यापुरते कपडे मिळतात, डोक्यावर छप्पर आहे. आणखीन काय हवंय हो आपल्याला? तुम्ही उगाच वाईट वाटून घ्या. आणि मला सांगा, गरिबीची झळ तर पोचत नाही ना आपल्याला? मग हे त्यातच सुखी राहायला हवं ना आपण. तुझं म्हणणं मला पटतंय ग, पण कुठेतरी वाटतंय की आपण फक्त 2 वेळच्या अन्नावरती समाधान मानायचं. लाडू पेढे मिळाले तर जास्त सुखी होऊ की आपण. आणि कमळे, तुम्ही त्यात समाधानी मानून राहिलात की तुमच्याकडे आहे तेवढंच सुख तुम्हाला मिळेल. म्हणून मला तरी वाटतं की माणसाने नेहमी असमाधानी राहावं, म्हणजे जास्तीत जास्त सुख मिळवायचा प्रयत्न करत होतो. नका असा तीर पाकडा विचार करून डोकं शिणवे. अहो, आहे त्यात आपण खूप सुखी आहोत. आपल्याला जास्तीचं काही नको. चला आता बाजारात जायचंय, नंतर तुम्हाला स्वामींकडे पण जायचंय. श्री स्वामी समर्थ. चला. नमस्कार स्वामी. असा ऋणकर्यासारखा का उभा आहेस आमच्या समोर? स्वामीजी, आपली नख फार वाढली आहेत, आज कापून घेऊया म्हणतोय. असं म्हणतेस? हो. दे.
कुठून आलास? घरून? नाही, बाजारात गेलो होतो, तिथून थेट इथेच आलो. स्वामी, मुलं खेळण्यासाठी फार हट्ट करत होती ना. मुलांचे हट्ट पुरवता येत नसतील नाही रे तुला? काय सांगू स्वामी, जमेल तेवढं करतोय. आपल्याला तर माहितीच आहे की माझी धाव कुठपर्यंत आहे ती. आपल्यापासून काही लपलंय का? मुलं नशीबवान हो तुझी. आपले हट्ट लाड पुरवणारा बाप मिळालाय त्यांना. आमचं असं नाही, आमच्याकडे कोणीच बघत नाही. आम्हाला आपलं 2 वेळचं जेवायला खायला देतात एवढंच. आमचे खूप भक्त आहेत, एकापेक्षा एक मोठे. आम्हाला सांगतात तुमची याव सेवा करायची आहे, तुमची त्याव सेवा करायची आहे. करत मात्र काहीच नाही, नुसता बोलाचाची भात आणि बोलाची चकडी. आम्ही आपले हे असे संन्याशासारखे आयुष्य जगतो. आम्हाला सुद्धा वाटतं आम्हाला ऐश्वराम का मिळू नये, आम्हाला सुख का मिळू नयेत, आम्ही असं का राहावं. आता एक काम करतो, आपल्या महाराजांकडे जाऊन राहतो. महाराज मला कधीपासून एरवी बोलवतातच आहेत. आता असंच करतो, त्यांच्याकडेच जातो राहायला. काय? मी काय सांगणार स्वामी. आलोच, नका टाकतो. स्वामी, हाच ना तो असमाधानी माणूस. माझी पाळी, माझी पाळी, आता माझी पाळी. आता बघ ना ग, बाबांनी आमच्यासाठी एकच खेळणार. माझी पाळी आता, आता माझी पाळी ना. अरे 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 म्हणून काय झालं? हा, दोघेही खेळा की त्याच्याशी. आणि तुम्ही दोघे भाऊ भाऊ आहेत ना? हा, आपसामध्ये वाटून घ्यायचं. खाऊ असलं तरी आणि खेळणं असलं तरी. कळते का मी काय बोलते ते? खेळा. हा ताई, का ताई, मला थोडं वेखंड हवं होतं, देता का? का हो? वेखंड कशासाठी? काय सांगू, आमच्या बंडूला थोडं सर्दी पडसं झालं आणि तापही आलाय. सगळे उपाय करून झाले, पण काही फरकच नाही. म्हटलं थोडं वेखंड तरी उगाळून द्यावं, बघूया काही फरक पडतो का. हो बाई, आजारी आहे का तो? तरीच म्हटलं 2 दिवस झाले यांच्याबरोबर खेळायला कसा नाही आला. तुम्ही थांबा, मी आता वेखंड घेऊन येते. हा, हा हा, काही फरक पडतो का ते? नाही तर वाट पाहत बसू नका हो. सरळ वैद्यभुवांना गाठा. ते लहान मुलांच्या बाबतीत हलगर्जीपणा केलेला चांगला नाही म्हणून म्हटलं. हा, माहितच होतं तुमच्याकडे नक्की सापडणार वेखंड. आभारी आहे हो. अहो, आभार कसले, शेजार धर्म आहे हो. या, येऊ मी. हा, काय म्हणाले स्वामी? काही नाही ग, अगं नेहमीसारखी थट्टा मस्करी करायची स्वामी. अगं स्वामींच्या सहवासात जो आनंद मिळतो ना, तो बाकी कशातही मिळत नाही. स्वामींच्या सहवासाचं मोल कशालाही नाही. खरंय.
काय हो या पोतडीत काय आहे? अगं, स्वामीजींची नख आहेत त्यात. तू जा आपल्या मागच्या परसदारामध्ये टाकून दे. हो. अहो मी काय म्हणते, आपण ही नखं टाकलीच नाही तर? हे नख जमवायची की काय? काय म्हणायचं काय तुला? हो स्वामींची नखं आहे ती स्वामींची. हो मग? अहो स्वामींची नुसती सावली जरी पडली तरी लोकांची दुःख नाहीशी होतात. अहो त्यांच्या असाध्य आजार बरे होतात. आणि अशा स्वामींच्या शरीराचा एक भाग असणारी ही नखं. जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत त्यांना कोणत्या ना कोणत्या वेदनेने गांजलेले आहे. आणि मला वाटतं की त्यांचं हे दुःख नाहीसं करण्याचं सामर्थ्य यामध्ये नक्की असणार. म्हणूनच म्हणते ही नखं नुसती जमवायची नाहीत तर या नखांचा आपण ताईत तयार करायचा आणि अशा गरजू आडल्या नडल्या लोकांना द्यायचा. हो ग, मला हे सुचलंच नाही. तू म्हणते तसंच कर. हो ना, मग चला आता पटकन मला एक ताईत बनवून द्या, म्हणजे शेजारच्या बंडूला नेऊन देते. अहो आजारी आहे होतो म्हणून म्हटलं. आणि बरं का, माझ्यासाठी सुद्धा एक ताईत बनवा हा, मला गळ्यात बांधायचं. ठीक आहे. घ्या. स्वामी 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 मी केशव भट फार दूरवरून आलोय हो. या पोटदुखीने माझा जीव नकोसा झालाय. एकदा काही दुखणं सुरू झालं ना की थांबता थांबत नाही. माझं संपूर्ण आयुष्यच नासून गेलं या पोटदुखीमुळे. आजवर मी खूप उपाय केले. कृपा करून स्वामी मला या पोटदुखीपासून दूर करा हो. मी खूप आशेने आलोय तुमच्याकडे स्वामी, खूप आशेने आलोय. अच्छा, तू पोटदुखीने पीडित आहेस तर असं कर, इथून जवळच एक मुरलीधराचं मंदिर आहे. त्या मंदिरासमोर एक कडुनिंबाचं झाड आहे. त्या झाडाचा पाला तू खा, तुझी पोटदुखी बरी होईल. बरं स्वामी, बरं येतो स्वामी, येतो. अरे देवा, ही पानं तर भयंकर कडू आहेत. ही तोंडात टाकणं तर सोडा, पण तोंडाजवळ नेणं सुद्धा मुश्किल आहे. ह्याच्या वासानेच नुसतं नाकाला झिंझिण्या यायला लागल्यात. पण स्वामींनी तर हीच पानं खायला सांगितली आहेत ना. आता काय करावं? खावी तर लागणार. बघू. नाही नाही, कडू पानं खाणं तर केवळ अशक्य आहे. कडूपणाचा कहर आहे ती. आता स्वामींना सांगितल्याशिवाय पर्याय नाही. ऐक स्वामी, स्वामी, स्वामी. स्वामी काय रे, कडुनिंबाचा पाला खाल्लास का? तोंड असं कडूजार का केलंयस? मला माफ करा स्वामी, मी पाला खाण्याचा खूप प्रयत्न केला, पण पाला इतका कडूजार आहे की तो तोंडाजवळ नेताच त्याच्या वासाने मला मळमळायला लागलो स्वामी. कसं? कोण म्हणतं पाला कडूजार आहे म्हणून? चला.
कोण म्हणतं ही पानं कडूजार आहेत म्हणून? स्वामी खरंच ही पानं कडूजार आहेत. अहो मी स्वतः खाऊन पाहिली आहेत ना. असं अरे बघ ही पानं कडू आहेत का? स्वामी हे म्हणतायत ते खरं आहे. ही पानं खाणं खरंच खूप अवघड आहे. अरे काय कडू 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 लावलंय? कोण म्हणतं ही पानं कडू आहेत म्हणून? काही पानं कुठे कडू आहेत ती? स्वामी अहो ही पानं तर गुळासारखी गोड आहे तो. खरंच स्वामी आपल्या पावन स्पर्शाची किमया आहे ही. अहो कडुलिंब ही गोड झालाय. त्यानं आपला स्वभाव सोडला आणि माधुर्य पत्करलंय. आणि स्वामी अहो अहो माझी पोटदुखी थांबली आहे. आपण धन्य आहात स्वामी, आपण धन्य आहात. आपल्या कृपेमुळे माझं कडुलिंबासारखं आयुष्य मधुर बनलंय स्वामी. खरंच आपण धन्य आहात स्वामी, खरंच आपण धन्य आहात. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काय झालं? हा जीव द्यायला तुमचा जीव भरलाय का? मग काय करू मी? मला तर सगळ्याचं वर राहिलेलं नाहीये. पण असं झाले तरी काय? जीवावर अशी उदार का झालीस? तुम्हाला तर ठाऊक आहे इतकी वर्ष झाली माझ्या लग्नाला, पण माझ्या पोटाला मूल होत नाहीये. म्हणून असा अविचार करायचा? परिस्थितीच अशी झालीये, त्याला दुसरा काही उपायच राहिलेला नाहीये. घरात लक्ष्मी नांदतीये पण त्याला वारस नाहीये. गावचे सावकार आम्ही, ही सावकारकी सांभाळण्याकरिता कोणी नाहीये. अगं ताई, सासू सारखं मला टोचून बोलत असते. प्रत्येक गोष्टीत माझी खोड काढत असते ती. सगळं जग मला वांजोटी म्हणून हिणवतं ते वेगळंच. खरंच ग, सगळं नकोस झालंय मला. म्हणून असं जीव द्यायला निघायचं म्हणजे सगळ्या चिंता संपल्या. हे बघ बाई, जीव देणं हा सगळ्या समस्यावरचा उपाय नाहीये. आणि मी म्हणते तू एवढ्यातच निराश कशाला होतेस? अगं तुला सुद्धा मूल होईल. आणि काय ग, तू स्वामींची भक्त आहेस ना, तरी सुद्धा हार मानलीस. आपण आशा सोडायची नसते. तू काही काळजी करू नकोस. हे बघ, हे घे, हे गळ्यात घाल म्हणजे स्वामींची कृपा तुझ्यावर सुद्धा होईल. हा घे ताई. ताई? यामध्ये स्वामींची नख आहे. हा तू गळ्यात बांध. मग बघ, स्वामी कृपेने तुला सुद्धा मूल होईल. ताई, हे स्वामींच्या नखांचं तावीज गळ्यात बांधल्याने मला मूल होईल? हो ग,
नक्की तुला ताई. अहो ताई, अहो तुम्ही दिलेला ताईत मी माझ्या बंड्याच्या गळ्यात बांधला. मी आता त्याचा ताप उतरलाय. ठणठणीत बरा झालाय तो. मी आता तुमच्या मुलांसोबत खेळतोय. तुमचीच कृपा आहे आणि तुमचेही उपकार झाले खूप. हो हो, मी खरंच निमित्त मात्र. सगळी स्वामींची कृपा. बघ, हा ताईत गळ्यात बांधल्यामुळे यांच्या बंडूचा ताप उतरला. आणि तू बघशीलच, तुझ्या या दुःखी चेहऱ्यावर सुद्धा स्वामीच्या कृपेने हसू फुले. आणि आता जीव देण्याचा वेडेपणा करायचं नाही. हा बाई, उशीर झालाय, मला घरी जायला हवं. यांना बातमी सांगायला हवी यांचा बंडू बरा झालाय ते.